नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी सिक्वेन्स सिरीज नावाचा जो खतरनाक चॅप्टर आहे तो या ठिकाणी बघणार आहे. ओके ना? तर हसून घ्या. चॅप्टर झालाय गडबडीत, तेवढं होत असतं विद्यार्थी मित्रांनो, असू द्या. आणि तुम्ही असं चुका झाला तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का तुम्हाला नवीन अशा चुका पाहायला मिळतील परत परत, आणि तुम्हाला यातून नवीन शिकता येईल. असं बोलल्यानंतर कसं चुकतं, मग तसं तुम्ही चुकणार नाही, म्हणजे तुम्ही शिकणार. म्हणजे आपण म्हणतो ना पुढच्या स्टेज मागचा शाना, तसं माझ्या मन चॅप्टर असं झालं एकदम, तसं तुम्ही चॅप्टरच म्हणणार. याच्या लक्षात. ऑलरेडी तुम्ही चॅप्टर आहात, त्यामुळे तुम्हाला चॅप्टर शिकायला काय अडचण नाही. सिक्वेन्स अँड सिरीज. ओके ना? सिक्वेन्स आणि सिरीज. लाली लाल करू वातावरण. या ठिकाणी आपण लाल घेऊ ना, बरोबर ना? AP आणि GP, आंध्र प्रदेश आणि गोपाळपूर. तरी AP आणि GP आपण बघणार आहे या चॅप्टर मध्ये. AP आणि GP पण बघणार आहे आपण. कुठले लेट स्टडी. चला शिकूया. काय असते त्याचा अर्थ? चला शिकूया. आपण हे शिकणार आहे. सम ऑफ n टर्म्स ऑफ GP. तर GP जॉमेट्रिक काय कर, GPच काय जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतं, ते आपण हळूहळू शिकणार आहे बरोबर पुढं. तर सम ऑफ द इनफायनाइट टर्म ऑफ GP मधले इनफायनाइट टर्मची ऍडिशन करणार. आपण काय शिकणार आहे या चॅप्टर मध्ये माहित आहे काय? माहित आहे 1, 2 अधिक 3 अधिक असे लांब पर्यंत आपण बेरीज करायला शिकणार आहे चॅप्टर मध्ये. तर आपण ह्या चॅप्टर मध्ये हे बेरीज करायला शिकणार आहे. अजून छान छान गोष्टी खूप शिकणार आहे ह्याच्यामध्ये. आपण HP शिकणार आहे, AGP शिकणार आहे. तर त्यामध्ये त्याच्या फुल फॉर्म येणार पुढं. AM म्हणजे काय, GM म्हणजे काय, तर HM म्हणजे काय. तर आता ते एकदम तुम्हाला सांगितले त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो, त्यामुळे हळूहळू येईल तसं बघूया आपण. तर पहिल्याचा अर्थमॅटिक मीन आहे. तर GM म्हणजे गुलाबजामुन, गुड मॉर्निंग. आणि HM म्हणजे HM म्हणजे काय? काय HM? हॉस्पिटल मध्ये. ओके, तर बघूया आता. हॉस्पिटल मध्ये गुड मॉर्निंग. तर येईल ते येईल, पुढे आता येईल. तर लेट शिकूया म्हणलंय आपण. विसरून जातं, माझं पण एक शेवटचं विसरून गेलंय, त्यामुळे मी आता काय त्याचा फुल फॉर्म सांगत बसत नाही. अचानक आठवू शकतो. हार्मोनिक मीन कसं आठवलं बाबा? कसला हार्मोनिक? कळलं ना? अर्थमॅटिक, जॉमेट्रिक आणि शेवटचा कुठला? हार्मोनिक. याच्या लक्षात. असे आपल्याला 4 टाईप, 3 टाईप आहेत, बघूया आपण. सिक्वेन्स म्हणजे काय? क्रमिका. सिक्वेन्स मध्ये बराबर आहे, वळीन बराबर म्हणतो ना आपण. त्यामध्ये प्रकार थोडासा अभ्यास पूर्ण आपण बघूया. सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्स आणि सिरीज बघितली की आपण. अंकगणिती श्रेणी, शिर्डी नाही. लक्षात. अंकगणिती श्रेणी आपण बघणार. सिक्वेन्स कशाला म्हणतो? सिक्वेन्स बघा, आता खुर्च्या सुद्धा आपण एका पाठोपाठ म्हणतो. सिक्वेन्स म्हणजे काय बघा, हे नंबर आहेत. इथे समजा एखादी वस्तू, इथे एक वस्तू आहे, एखाद्याचा त्रिकोण आहे, इथे जसे 2 त्रिकोण आहेत, इथे 3 त्रिकोण आहेत, बरोबर. असं वळीनं मांडणं, सिक्वेन्सनं मांडणं. किंवा इथे 1 लिहिणं, इथे 2 लिहिणं, सिक्वेन्स. किंवा 2 आहे, 4 आहे, 6, हे काय? नंबरची सिक्वेन्स आहे, बरोबर आहे. हे लक्षात. तर ही सिक्वेन्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. द सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन द डेफिनाइट ऑर्डर. आपल्याकडे भरपूर सारे नंबर आहेत, ते काय करायचे? असे डेफिनाइट, एका विशिष्ट क्रमाने असे मांडायचे. त्याला काय म्हणतो आपण? सिक्वेन्स. अँड लाईक दिअर नॅचरल नंबर्स, काय म्हणले? अँड दिस कॉल्ड अ सिक्वेन्स. तुमच्याकडे काही नंबर आहेत, ते कसे अरेंज करायचे? तर एका डेफिनाइट ऑर्डरनं अरेंज करायचे. लाईक नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कसे असतात? 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4 असतं का नाही? तसे काय म्हणले, तुमच्याकडे काही थोडेसे नंबर असतील तर ते काय करा? नॅचरल नंबर सारखे मांडा. एका विशिष्ट पद्धतीमध्ये मांडलेल्या नंबरला आपण काय म्हणतोय? क्रमिका. त्यामध्ये काय असतो? डेफिनाइट ऑर्डर असते त्यामध्ये.
काय असं डेफिनेट ऑर्डर असतं, त्याला नॅचरल नंबर सारखं आपण म्हणतो. इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स, त्याला सिक्वेन्स म्हणू आपण. ओके. सेट ऑफ नंबर्स वेअर नंबर्स आर अरेंज्ड इन द डेफिनेट ऑर्डर, वेअर नंबर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर लाईक अ नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. कळलं? कळलं का सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्सची डेफिनेशन कळली का? तुमच्याकडे काही नंबर आहेत, नंबर्स अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. नंबर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर, बरोबर आहे ना? खुर्च्या ओळीने मांडले, एका विशिष्ट पद्धतीने खुर्च्या मांडणे, त्याला काय म्हणतो आपण? ओळीत खुर्च्या लावल्या. जसं काय? नंबर एका डेफिनेट ऑर्डर न मांडणे, त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? सिक्वेन्स. समजतो? कळलं? सिक्वेन्सची डेफिनेशन तुम्हाला कोणी तोंडी परीक्षेला विचारतील, तुम्हाला परीक्षेमध्ये कुठेही विचारली जाणार नाही, पण ते माहीत असावं लागतं. बरोबर आहे का? एक्झाम्पल, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर सगळ्यांना माहित आहे. कुठून चालू होतात नॅचरल नंबर? कुठून पासून चालू होतात? 1 पासून चालू होतात. आणि 0 पासून काय चालू होतं? चला विद्यार्थी मित्रांनो, बालकांनो, आज आपण काय पाहणार आहे? नंबरची ओळख करून घेणार आहे. 1 म्हणजे काय, 0 म्हणजे काय. जर ज्या संख्येची सिक्वेन्सची सुरुवात 1 पासून असते, 1 2 3, याला आपण नैसर्गिक संख्या म्हणू, त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणूया. बरोबर? 1 2 3 असं जर वाढत गेलं पुढं, तर अशी रेष मारायची नाही. वाढत गेलं म्हणजे ह्याचा अर्थ खरा काय असतो? तर 3 डॉट द्यायचे असतात त्याच्या पुढं, तर चुकी जायते. तर इथं 1 लिहायचं, इथं 2 लिहायचं, इथं 3 लिहायचं, असा कोमा द्यायचा. 1 2 3 असा कोमा पण दिला तर चालतोय. झालं. मग ह्याला काय म्हणायचं? ही एक सिक्वेन्स झाली नॅचरल नंबरची. बरोबर? तर याला नैसर्गिक संख्या म्हणायचं. मराठीमध्ये काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? नॅचरल नंबर, किंवा त्याला आणखी काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतो, किंवा मेजरेबल नंबर पण म्हणतो. आलं का? वेगवेगळे नाव आहे त्याला. तर नॅचरल नंबर कळलं सगळ्यांना? कळलं. त्यानंतर काय? इव्हन इंटिजर. इव्हन म्हणजे काय? समसंख्या. समसंख्या. तर इव्हन इंटिजर मध्ये काय येतात? 2 4 2 चा पाढा. त्याला काय म्हणतो आपण? इव्हन इंटिजर. म्हणजे इव्हन इंटिजर म्हणजे काय? समसंख्या. आलं लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या. 2 4 6. कळलं? सम म्हणजे इव्हन म्हणजे काय? तसं ऑड म्हणजे काय सांगा बरं? विषम संख्या. परत प्राईम म्हणजे मूळ संख्या. माहित आहे ना? प्राईम संख्या कशा आहेत? मूळ संख्या म्हणतात त्याला. ज्या संख्येला दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही, ती संख्या सोडून त्याला काय म्हणायचं? प्राईम नंबर. बरोबर ना? ज्या संख्येला 1 ना आणि त्याच संख्येनं फक्त भाग होतो, अशा संख्येला आपण काय म्हणतो? आपण प्राईम नंबर. जी संख्या दुसऱ्या कुठल्याच पाड्यात नसते, स्वतःच्या पाड्यात सोडून, त्याला काय म्हणायचं? वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. कळलं ना? इव्हन इंटिजर झालं बिटवीन 10 to 100. तर 10 पासून 100 पर्यंत जेवढे सम संख्या आहेत, किंवा त्याला आपण काय म्हणूया? इव्हन नंबर आहेत. किती असतील? 1 ते 100 मध्ये इव्हन नंबर किती असतील? किती असतील? इथे 1 ते 100 मध्ये विचारतोय रे. 20,000चा काय संबंध आहे इथे? 1 ते 100 मध्ये इव्हन नंबर किती असतील? पळून जाईल मास्तर उडी टाकून गेटवरनं बाहेर. 1 ते 100 मध्ये नंबरच 100 आहेत, त्यात 20,000 कुठे येते ना? मला वाटतं 20,000 मला 20 तर कसे येतील रे? एकानंतर एक असतं आलटून पालटून. येतं बघ. 1 2 म्हणला ना तू? 1 1 2 3 4 5 6 7 असं करत करत 100 पर्यंत आलो. हा, हे 1 नंतर इथं 2 3 असं याकडे एक याकडे एक याकडे एक 50. कसं आहे बघा डोकं चालू. म्हणजे असं तुला बारीक सांगावं लागतं आत शिरून. तेव्हा असं तुम्ही डोळ्यासमोर आणणार नाही 1 2 3 आहे असं काय सांगणार नाही. तुम्हाला पाक खाली उतरून तुम्हाला पाणी आणून वर द्यावं लागतं हेरीत. मी 1 ते 100 चाललं ना विषय आपला. आता ते तिकडे 20,000 गेल्यावर मला ते सांगावं लागलं परत. आता ते 20,000 क्लिअर करायचं. हा मग 20 बी चुकीच आहे ना. अरे 20 म्हणले बी हसलंच असते पोरं, आणि 20,000 म्हणले बी हसलेच असते. त्याला काय, पण थोडं 20,000 जास्त असली, 20 ला थोडस कमी हसणार. हा तेवढंच आयुष्य वाटलं. काय डायलॉग आहे बघा.
तर 1 ते 100 एकूण 50 काय असतात, 50 निम असतं, निम हे लक्षात. तर ह्याच्यामध्ये आता बघा, तर 10 ते 100 पर्यंत आपल्याला काढायचे, 10 ते 100 पर्यंत काढायचे. आता 1 ते 10 मध्ये किती असतील, 5 असणार आहेत. 2, 4, 6, 8 आणि 10. 5 वजा करायच्या कशातनं, 50 मधूनच की. एकूण 1 ते 100 मध्ये किती येत्या, 50 आहेत. त्यातनं 5 वजा केल्या किती राहिल्या, 45 राहिल्या. स्क्वेअर इंटिजर्स. स्क्वेअर इंटिजर म्हणजे काय माहित आहे, पूर्ण वर्ग संख्या. कुठल्या कुठल्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, 4, परत 9, परत 16, परत 25, परत त्या तुम्ही कुठं असं घेता एकदम आम्हाला कळ नाही कसं बसता काय की सर्व आहे ना, कसं हे कसं आहे, ओके आहे ना. ये लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे, इकडे लक्ष द्या. 2चा वर्ग बर, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा बरोबर आहे नाही, 3चा वर्ग किती येते 9, परत 4 स्क्वेअर किती आला 16, परत 5चा वर्ग 25. असं करत करत आपल्याला खाली जायचं. मग ह्या ज्या संख्या येतील, 1चा स्क्वेअर केला की 1 येते, 2चा स्क्वेअर केला की 4 येते, 3चा स्क्वेअर केला की इथं 9 येते. म्हणजे ह्या सगळ्या संख्या त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, स्क्वेअर ऑफ इंटिजर्स. स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण ते तेवढं जातं बरं का. आता तुम्ही निगेटिव्ह संख्या जर स्क्वेअर केला, -1चा स्क्वेअर 1च, -2चा स्क्वेअर 4च, -3चा स्क्वेअर 9, कळलं असं त्याचं, -4चा स्क्वेअर 16 आणि -5चा 25. म्हणजे निगेटिव्हचा स्क्वेअर केला तरी पण पॉझिटिव्ह उत्तर येणार आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर केला तरी पण पॉझिटिव्ह येणार आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना, स्क्वेअर नंबर कळलं का. तुम्ही म्हणा असं काय शासना कुठं जायचं तसं याचं लक्षात, तर म्हणा असं कसं बघाय, ते म्हणा निगेटिव्हचा स्क्वेअर असा काय येतोय, 1 काय येतोय, तर कसं येतं बघा, निगेटिव्हचा स्क्वेअर आता कुठलंही तुम्हाला बघा असं काय, तर -1 × -1 म्हणजे काय असतं 1 असतं. जसं की बघा 2चा आता -2चा आपल्याला वर्ग घ्यायचा, म्हणजे आपण काय करतो, किंवा समजा तुम्हाला माहिती 2चा वर्ग म्हणजे काय असतो, 2 × 2 करतो बरोबर. 2 वेळा या डोक्यावर जेवढा त्या वेळा गुणणार असतो, हे डोक्यावर किती आता 2 वेळा आहे, म्हणून आपण काय करतो -2 वेळा 2 वेळा घेतलं म्हणजे काय मायनस प्लस होतं हे लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे शिकायचं होतं. इन जनरल मध्ये बघा, सिक्वेन्स इज रिटन ॲज, आपण 10वी मध्ये पण बघितलेलं आहे. T1 म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म, T म्हणजे टर्मसाठी आहे, ती टर्मसाठी. असं किती टर्म बघा, समजा मी एक सिक्वेन्स लिहिली आहे ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 असं करत करत ह्याला कुठली टर्म म्हणायची, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे, असे करत 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 असे. इथे काय असेल मग, इथे कुठं 100 असेल तर ही T100 असेल इथं बरोबर. असं पुढं पुढं पुढे गेलं इथे काय असेल n नंबर, इथे काय असेल Tn असेल. कळलं असं, म्हणजे अशी तुम्हाला सिक्वेन्स सिरीज मिळून जाईल. सिक्वेन्स बघतो आपण, सिक्वेन्स रिटर्न इन, सिक्वेन्स आपण अशा पद्धतीने लिहितो बरोबर. मग T1 इज द, दीर्घ श्वास घ्या, T1 इज द फर्स्ट टर्म, T1 इज द फर्स्ट टर्म, दीर्घ श्वास घ्यायचा. असं करायचं, जांभळे येत नाही. जांभळे कशामुळे येते, आपल्या ब्रेनला ऑक्सिजन कमी पडला की जांभळे, त्यामुळे काय करायचं, जांभळ्याला लक्षात घ्यायचं, जोरात हवा ओढायची आतमध्ये, नुसतं असं नाही करायचं, थोडस व्यवस्थितपणे हवा घ्यायची, वातावरण बघूनच घ्यायची हवा आतमध्ये. नाहीतर गुण करचा परत बाहेर गुण मारून मरायचा. मग तुम्ही संध्याकाळी ऊद पेटवला, सगळा धुळा झाला, धुळाचा आला आणि त्याचा तुम्ही दीर्घ श्वास घेतला की कसं होते, सिक्वेन्स रिटर्न इन. आणि जास्त ऊद पेटवत जाऊ ना, गुण मारल्यासारखं होत रे. T1 फर्स्ट टर्म आहे, T4 काय रे,
टी4 काय आहे? चौथी टर्म आहे, चौथी. आणि टीएन काय आहे? अरे टीएन काय आहे? मंथनचं मागे मंथनचं हसणं म्हणजे इलेक्ट्रिक गाडी, आवाज येत नाही, गाडी जरी गेली हसतोय नुसतं मंथनचा हातच दिसले, असं केलेलं दिसतंय मंथनचं पण असं, आवाज नाही काय नाही, वही नाही, वही सुद्धा नाही, नुसतं असं दिसतंय मला तरी, एवढं दिसतंय, असं नाही काहीच नाही, नुसता मत काय हसते मत नाही असं करते, मग त्यात रडतंय हसते ते करत नाही. चला सोडून द्यायचे नाही, ते आनंद असलं आनंद असलं झालं रे, बस थांबा बरं आता, शांत राहा, कंट्रोल युअर सेल्फ. आता काय होते एकदम करू शकतो, त्यामुळे मी असले मनगडीत पडत नाही काय बघा. तर इकडे कळले तुम्हाला, पहिली ट्रम दुसरी ट्रम कळली ना, कळले का? कळले ना? अरे बरसन लय आलंय काय? फायनाइट सिक्वेन्स, फायनाइट याचा अर्थ सांगा मला. फायनाइट कळलं? फायनाइट म्हणजे काय? फायनाइट म्हणजे ज्याला एंड असतो. फायनाइट म्हणजे काय? एक अरे इनफायनाइट म्हणजे संपत नाही ते रे. फायनाइट म्हणजे त्याला अंत असतो. अंत म्हणजे काय? तर बघा ती जी सिक्वेन्स आहे ती कुठं तर थांबते. 100 पैसे थांबल, 10 पैसे थांबल. आता समजा असं एक नाही म्हणलं 2 4 6 8. आता ही सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्स मध्ये एकूण किती टर्म आहेत? तरी पहिली टर्म आहे, दुसरी टर्म आहे, तिसरी आणि 4 टर्म सिक्वेन्स आहे. क्रमाने येणारे किती आहेत? 4 टर्म आहेत. तर ही 4 टर्मची काय आहे? सिक्वेन्स आहे. याला एंड पॉइंट आहे, म्हणजे थांबली कुठतरी. शेवटची टर्म म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये शेवटची टर्म सांगता येते त्याला काय म्हणायचं? फायनाइट सिक्वेन्स. ज्याला एंड असतो त्याला काय म्हणायचं? फायनाइट सिक्वेन्स. आता इथे एंड आहे ना, 8 काय एंड आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? फायनाइट सिक्वेन्स. A sequence containing finite number of term is called as a finite sequence. बघा अशी सिक्वेन्स की ज्यामध्ये फायनाइट नंबर ऑफ टर्म असतात. आता आपलं ही जी क्लास आहे त्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 जण आहेत, बरोबर? किंवा समजा फॉर एक्झाम्पल आपण जर मोजायला ठेवलं तर ऑल इंडियाला मोजायला शिकवलं आपण, लाईव्ह शिकणारे पोर आहेत, कमी जास्त होती. किंवा तुम्ही मुठभर माती घेतली हातामध्ये, यातलं कण मोजा म्हणलं तुम्हाला मोजता येतील का? किंवा वाळू घेतली आपण मोजा म्हणलं, मोजता येईल का तुम्हाला? नाही मोजता येणार. तर ते मुठभर म्हणायचं, मग त्याला किती आहे रे वाळू? मुठभर आहे म्हणायचं. पण त्याला असं फिक्स सांगता येत नाही. आपण जर मोजत राहिलो वेगवेगळ्या वनस्पती ते मोजत राहिलो 1 2 3 4 आयुष्यभर आपल्याला मोजतच बसावं लागेल. वेगवेगळ्या सापाच्या प्रजाती आहेत, मोजत राहिलो एक मोजताना एका चावून मरून जाईल पण संपणार नाही. आलं लक्षात? नवीन दररोज. तर असं म्हणजे ज्याला एंड नाही, आपण मोजत राहणार येतं लक्षात, पण ते एंड त्याला नसणार. असं जर तुम्हाला म्हणलं असं 1 2 लिहायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 असं करत लिहितच राहायचं, थांबायचं नाही, लिहित राहायचं, आयुष्य संपून जाईल. पण ही काय थांबणार? नॅचरल नंबरची जी सिक्वेन्स आहे ती कसली आहे? इनफायनाइट सिक्वेन्स आहे, त्याला एंड नाही. त्यात किती नंबर असं म्हणत गेलं तर आयुष्य जर गेलं तर ते कॅरीमेंटने काय केलं तर पडलं नाही, दुसरा कुठला ते 1 2 3 म्हणत नव्हतं का ते? पहिल्यांदा युट्यूब चॅनल चालू केलं मिस्टर बेननं, नुसतं काउंटिंग करायचं असं नुसतं ते म्हणत बसलं होतं 20 लाखापर्यंत काय 1 2 3 म्हणत बसलं होतं. त्याचं सबस्क्रायबर असं वाढायचं, लाईव्ह केलं तर बसलं होतं. मग ते 1 लाखभर सबस्क्रायबर वाढलं असं नसतं ते. मग असं आता मी युट्यूब चॅनल काढला, त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण 1 2 म्हणूया असं जे म्हणत राहायचं 2 दिवस 1 2 म्हणायचं नसतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 2 3 दिवस म्हणत राहायचं. असं म्हणत राहायचं, असं काय नाही काय वेगळं करायचं.
जायचं नदीवर जायचं आपण चंद्रभागा घाटावर जायचं उगाच पळायचं इकडून तिकडून वेगळं लिंबाचं पटे घेऊन पळायचं वळवंटात लिंबाचं पटे घेऊन पळायचं. आपल्याला बघून बाकी लोक पळायला पाहिजे दूर. चला येतंय लक्षात. चला इट इज रिटन एज आणि वाऱ्या टायमाला तर आवर्जून पळायचं म्हणजे कोण बसले ते पळणार चला म्हणणार. A sequence containing finite number of element किंवा a sequence containing finite number of term, ज्या सिक्वेन्स मध्ये मोजता येणाऱ्या एवढ्याच टर्म असतात त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतोय फायनाईट सिक्वेन्स. कळलं फायनाईट सिक्वेन्स. आता यामध्ये किती आहेत बघा 1 2 3 4 असे काही एन नंबर 10 पर्यंत 15 पर्यंत 100 पर्यंत. फॉर द सम पॉझिटिव्ह इंटिजर एन काहीतरी इंटिजर असेल समजा एनची व्हॅल्यू इथं 15 असतील तर एकूण टर्म किती झाले यामध्ये मग 15 टर्म झाले. वा काय समजलंय तुला आज. वा म्हणलं असं बघायला नाही एकदम लक्षात येतं लक्षात. इनफायनाईट सिक्वेन्स येतं लक्षात. इनफायनाईट सिक्वेन्स इनफायनाईट सिक्वेन्स बघा. अ सिक्वेन्स इज सेड टू बी अ इनफायनाईट इफ इट इज नॉट फायनाईट सिक्वेन्स. जी सिक्वेन्स फायनाईट नसते ती कशी असते इनफायनाईट. अ सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ इनफायनाईट सिक्वेन्स इफ इट इज नॉट फायनाईट. येतं लक्षात. अ सिक्वेन्स इज नॉट फायनाईट मग काय इनफायनाईट. येतं लक्षात. जी सिक्वेन्स फायनाईट नाही त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं इनफायनाईट सिक्वेन्स. इट इज रिटन ॲज. तर ते आपण कसं लिहितो तर इनफायनाईट सिक्वेन्स असलं T1 T2 T3 इथनं पुढे डॉट द्यायचं नसतास. येतं लक्षात. काय म्हणायचं इनफायनाईट सिक्वेन्स. ह्याला काय म्हणायचं इनफायनाईट सिक्वेन्स. तर इथे सांगितलंय Tn जो आहे n हा 1 पेक्षा 1 आणि 1 पेक्षा तो काय असतो मोठा असतो पण n काय असेल हे सांगता येत नाही. सिक्वेन्स दॅट फॉलो स्पेसिफिक पॅटर्न आर कॉल्ड प्रोग्रेशन. सिक्वेन्स एक स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करतो. काय असतो एक स्पेसिफिक पॅटर्न. काय स्पेसिफिक पॅटर्न बघा ह्याच्यामध्ये मला स्पेसिफिक पॅटर्न सांगा आता. ह्यात काय आहे स्पेसिफिक पॅटर्न काय आहे पॅटर्न काय नाही. बरं थांबा हे जरा थोडं वेगळं वाटत आहे. तुम्ही ह्यात सांगा पॅटर्न काय आहे. 3चा पाडा म्हणण्यापेक्षा 3 3 वाढते. ह्या ही पहिली टर्म हे काय T1 इथे काय दिलंय T2 इथे काय दिलंय T3 इथे काय दिलंय T4. तर ही काय होतं बघा ह्याच्यामध्ये ह्या 3 मिसळले काय होते 6 होते. ह्या 6 मध्ये 3 मिसळले की 9 होते. 9 मध्ये 3 मिसळले की 12 होते. मग 3 3 वाढायला लागले. ह्याला काय म्हणायचं पाठीमागची टर्म मध्ये 1 मिसळली पुढची टर्म ह्याच्यात 3 मिसळली पुढची टर्म असं त्याला म्हणायचं कसला स्पेसिफिक पॅटर्न असतो एक विशिष्ट असा प्रकारचा पॅटर्न. त्याला काय नाव आहे प्रोग्रेशन. त्याला काय म्हणतो आपण प्रोग्रेशन. त्याला अंकगणिती श्रेणी म्हणू आपण. त्याला काय म्हणायचं श्रेणी. श्रेणी. In the previous class we have studied the arithmetic progression. तुम्ही AP बघितलेला आहे पाठीमागच्या इयत्तेमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते वाचलेलं आहे कारण छोट छोट गोष्टी आहे तुमच्या सगळे. कारण तुम्ही आधी ऑलरेडी बघितलं म्हणलं तर मला ही बोरिंग वाटेल माझं लेक्चर. कारण त्यावेळेस तुम्ही 10वीत होता ना आणि त्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली कष्ट घेतलं खूप मेहनत केली रात्रभर अभ्यास केला. पहाटे 3ला उठून तुम्ही परत अभ्यास करत बसायचा. लक्षात 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा बरोबर ना. पहाटे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा उठायचा 2:45ला आहे ना. 2:45ला उठायचा आणि पांघरून घेऊन नीट झोपायचा. तर अर्थमेटिक प्रोग्रेशन त्याला एपी म्हणतो आपण. आता प्रोग्रेशनचा अर्थ कळला तर ह्यात काय असतं एक विशिष्ट असा दीर्घ श्वास असतो. लक्षात क्रम क्रम महत्वाचा त्यामध्ये काय असतो क्रम. काय घ्यायचं क्रम नाही घ्यायचा दीर्घ श्वास घ्यायचा. इन अ सिक्वेन्स in the sequence
या सिक्वेन्स मध्ये काय झालंय, इफ द डिफरन्स बिटवीन द एनी टर्म्स अँड इट्स प्रिसिडिंग टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड एज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आपण दोन क्रमागत येणाऱ्या टर्म मध्ये जर फरक घेतला, डिफरन्स घेतला, तर तो कॉन्स्टंट येतो. बघा आता कॉन्स्टंट कसा येतो बघा. तुमच्या पुढे एक उदाहरण दिलं इथं. काय झालं इथं, ही पहिली टर्म आहे बरोबर, ही कुठली आहे दुसरी, ही कुठली आहे तिसरी, कुठली आहे हे कुठले पाचवी. आता आपण काय करू, कुठलंही दोन सलग घेऊ, कुठलं हे दोन्ही घ्या. चला ह्या दोन्ही मधला फरक हे करा. T4 घेतलं, T4 मधून T3 वजा करावर. T4 काय, T4 काय झालंय 11 आणि इथं काय झालं 11 त 8 वजा केलं किती आलं, किती आलं 3. तसं काय करा, T2 - T1 काढा बरं. कसं सांगा, करा की माझं बाकी ह्याला लक्ष तुमच्या कळलं. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते लक्षात, तर Tn+1 याचा अर्थ काय बा, एक फॉर्म्युला सगळे हे समजून घ्या, हे समजून घ्या. ज्याला हायर मॅथमॅटिक्स शिकायचं परत भविष्यामध्ये त्याला हे उपयोग पडणार आहे, खूप महत्वाचं आहे. तर ह्याचा अर्थ काय असतो बघा, समजा आपण काय केलं, n = 1 टाकलं, यात काय होईल सांगा बरं. n = 1 टाकले यात T1+1 - T1 काय होईल, T2 - T1 आहे का. ह्याच्यापेक्षा एक न मोठं, ह्याच्यापेक्षा एक न मोठं. समजा इथं n असेल तर इथे काय असेल, n+1 असेल. इथं 2 असेल तर इथे काय बघा, यांच्या ठिकाणी 2 टाकून बघा काय येते बघा बरं. समजा इथे 2 टाकलं तर 2 म्हणजे इथे काय होईल 2, 2+1 किती झालं इथं 3 आणि इथे किती आलं 2. समजा इथे 4 टाकून बघा, 4 म्हणलं किती किती होईल 4, 4 आणि 1 5 म्हणजे 5 4 हे का. म्हणजे ह्याच्यापेक्षा एक न मोठं, ह्याचा अर्थ काय, n ची व्हॅल्यू जी टाकाल त्यापेक्षा एक न मोठं असाली बघा. इथं n मग ह्याच्यापेक्षा एक न जास्त म्हणजे n+1 अशी वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन. म्हणजे मोठ्यातून लहान संख्या काय करायची वजा, म्हणजे पुढच्या संख्येमधून पाठीमागची संख्या काय करायची वजा करायची. बघा 2 मधून 5 गेलं 3 येते, 8 मधून 5 गेलं 3 येते, 11 मधून 8 गेलं 3 येते, 14 मधून 11 गेलं 3 येते. येतं लक्षात, कळलं तुम्हाला. मग ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेले सिक्वेन्स आहे म्हणायचं. गिवन सिक्वेन्स इन एपी, कळलं. दिलेली सिक्वेन्स एपी मध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो, तर ही काय ह्याच्यामध्ये काय आहे फरक फिक्स आहे. लक्षात, त्याला काय म्हणतात कॉन्स्टंट. दोन्ही मधला फरक इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. बघा की 8 मधनं 5 गेलं 3, 11 8 गेलं 3, 14 ते 11 गेलं 3. मग ह्याला काय म्हणतो 3 येते का नाही. मग ह्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट डिफरन्स आहे ह्याच्यामधला. ह्याच्यामधला डिफरन्स, ह्याच्यामधला डिफरन्स, ह्याच्यामधला डिफरन्स, ह्याच्यामधला डिफरन्स किती येतोय 3. म्हणून ह्याला काय म्हणायचं, ही सिक्वेन्स जी आहे दिलेली पहिली ती काय आहे एपी मध्ये आहे, म्हणजे कशामध्ये आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे म्हणायचं. कळतंय का, येतं लक्षात. आता पुढे बघा, हे लक्षात घेऊन महत्वाचं आहे, नीट लक्षात घ्या. आता हे दुसरं बघा, 4 नंतर 10, 10 नंतर 16, 16 नंतर 22, 22 नंतर 28. ह्यातला फरक किती येईल, 4 आणि 10 मध्ये 6, 10 आणि 16 मध्ये 6, 22 मधून 16 गेलं, 28 मधून 22 गेलं, सगळ्यामध्ये डिफरन्स कसा आला 6. मग दिलेला सिक्वेन्स कशामध्ये आहे इन एपी मध्ये. कळलं, कळलं का. यातला डिफरन्स हा कॉन्स्टंट, त्याला कॉन्स्टंट म्हणजे इथं पण 6 येतं, इथं पण 6 येतं, इथं पण 6 येतं, म्हणजे डिफरन्स आहे यातला कसा आला कॉन्स्टंट. म्हणून ह्यात दिलेला सिक्वेन्स कसे आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. त्याच्या पुढे चला, इथं ह्यातला बघा डिफरन्स 16 4 गेला 12, 64 मधून 16 गेला किती येते 4 गेलं, परत राहिला अजून 12 10 किती येते 48 ना 48. परत 256 मधनं आता खायला काहीच कळलं ना बाबा. आता कसं काय करायचं,
तर हे काय काय वाटतं, हे आहे का अर्थमॅटिक प्रोग्रेशन? ह्यात पॅटर्न आहे का काय? नाही. एपी आहे का? एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा नियम काय? एखाद्या सिक्वेन्सला आपण अर्थमॅटिक, आता ही सिक्वेन्स आहे पण कन्सेप्ट स्पर्धा परीक्षेला आहे बरं का, एपीजीपी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आहे. तर बघा इथं 2चा वर्ग करा, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, परत काय 8 चा डायरेक्ट 8चा वर्ग 64 येते, परत 16चा वर्ग 256 येतं. पुढे काय सांगा बरं आता. 2 बघा कसं येते यात, 4 2 8, कितीने वाढतंय ते, कितीने वाढतंय? दुप्पट होते त्याच्यात, पहिल्याचे दुप्पट होते पुढं. हो का, 2चे दुप्पट 4, 4चे दुप्पट 8, 8चे दुप्पट 16, 16चे दुप्पट 32. इथं 32चा वर्ग करावा लागेल तुम्हाला खाली, लक्षात असं करावं लागेल तुम्हाला. पण आता ही जी जागा ती तुम्हाला स्क्वेअर मध्ये आहे, ती वाढ स्क्वेअर मध्ये एक विशिष्ट पॅटर्न आहे. पण आपला अर्थमॅटिकचा काय नियम सांगतो, कन्सिडर द फॉलोइंग सिक्वेन्स, खाली दिलेला सिक्वेन्स बघा म्हणून सांगितले. तर हे सिक्वेन्स आपण घेतले, त्यातल्या पहिल्या 2 तर कशा आले हो, आले का? पहिल्या 2 तर एपी मध्ये आले. एपी असणं वेगळं, जीपी असणं वेगळं बरं का. तर एपीची डेफिनेशन काय? द डिफरन्स बिटवीन द एनी टर्म्स इट्स प्रिसिडिंग टर्म्स, कुठलीही एक टर्म घ्या त्याच्या पाठीमागच्यातनं वजा करा, इज अ कॉन्स्टंट. तो जर डिफरन्स जर कॉन्स्टंट आला तर त्याला काय म्हणायचं? अर्थमॅटिक. म्हणजे वजाबाकी करायची, आणि वजाबाकी सगळ्या टर्म मधली कशी यायला पाहिजे? सेम सेम यायला पाहिजे, प्रिसिडिंग टर्म मधली सेम सेम. तसं जिथं हिथं एक होतं, हिथं एक होतं, हिथं तसं झालेलं नाही. हे तसं होतं का? चेक करून बघा, चेक करून बघा. तरी काय म्हणले, 1 ला 2 ला 5 ला एपी म्हणू शकतो आपण. 1 2 आणि 5 ह्या काय आहेत? एपी आहेत. 1 2 आणि 5 ह्या काय आहेत? एपी आहेत. मग ह्याच्यातला डिफरन्स काय येईल? सेम येईल. आणि 3 आणि 4 नॉट एपी, ॲज द डिफरन्स बिटवीन देअर कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट. त्यांच्यातला डिफरन्स कॉन्स्टंट येत नाही. आपण बघितलं डिफरन्स वेगळा येतोय. कशामधला? 3 आणि 4 मधला. 3 आणि 4 ह्या एपी होऊ शकत नाहीत. का? डिफरन्स काय येतोय? वेगळा येतोय. आता ह्यातला येतोय डिफरन्स सेम. बघा 5 नंबर आहे म्हणलं की काय? 5 नंबर एपी आहे म्हणलं की काय? 1 2 3, 1 2 आणि 5. बघा यातला डिफरन्स, बघा यातला डिफरन्स होता 2 वजा 3, 2 मायनस मायनस 3 येतं. बरोबर आहे का? डोक्यात बसतंय तुमच्या इथं. बघा ही पहिली टर्म, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी. डोक्यात बसतंय तुमच्या. आता काय करायचं बघा तुम्हाला. मग काय करू आपण? T2 मायनस T1. चला T2 किती आपल्याला सांगा? T2 किती आहे? 2, आणि T1 मायनस 3. किती आलं यांचं कॅल्क्युलेशन? 2 अधिक 3 म्हणजे किती झालं? 5. मग आता T3 मायनस T2 करा. चला T3 किती येतं? 7. T2 किती आहे? किती आला डिफरन्स? आला का? 5. परत T4 मायनस T3 करा. चला बरं सांगा, T4 किती आहे? 12. T3 किती आहे? किती आले वजा बाकी? येते का? 5. इथं 5 आलं, इथं 5 आलं, इथं 5 आलं. म्हणजे डिफरन्स काय यायला लागला? सेम यायला लागला. म्हणजे 5 नंबरची पण एपी आहे म्हणायचं. ही पण एपी आहे, ही पण एपी आहे. तर ह्या एपी का होऊ शकत नाही? यातला डिफरन्स सेम येत नाही म्हणून ते एपी नाही. तुम्ही चेक करून बघा डिफरन्स, सोडवा जरा प्रॅक्टिस करा. अँड द डिफरन्स बिटवीन देअर कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट, म्हणून त्याला एपी म्हणता येत नाही. कळलं का तुम्हाला? तर आता एवढा पॉईंट बघू आणि थांबू. आता काय म्हणले बा पुढं? T1 T2 असं TN इन एपी. तर बघा लक्षात घ्या, अशा तुमच्याकडे भरपूर टर्म असतील येण्यापर्यंत, त्यांच्यातला डिफरन्स काढून घ्यायचा. म्हणजे पुढच्या टर्म मधून पाठीमागच्या टर्म मध्ये त्यातला डिफरन्स जर डी कॉमन सारखा आला, सही आता 5 5 5 शेवट आला का सारखा, त्याला आपण डी म्हणूया. इज अ कॉन्स्टंट फॉर ऑल एन. सगळ्या एनसाठी जर तो कॉन्स्टंट येत असेल, म्हणजे फिक्स व्हॅल्यू येत असेल, 2 क्रमाने येणाऱ्या 2 संख्येमध्ये वजाबाकी केली, तर त्याला काय म्हणायचं? सगळे सिक्वेन्स कसे आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. इन द सिक्वेन्स कॅन ऑल्सो रिटर्न. याचा सिक्वेन्स आपण अशी पण लिहू शकतो. कशी बघा? पहिली टर्म, परत दुसरी टर्म a प्लस डी, तिसरी a प्लस 2d, अशी पण लिहू शकतो आपण. इधर असे पण सिक्वेन्स आपण लिहू शकतो. पहिली टर्मला आपण a म्हणणार, दुसऱ्या टर्मला a प्लस डी म्हणणार, तिसऱ्याला काय म्हणणार? a प्लस 2d म्हणणार, चौथ्याला a प्लस 3d पण लिहिणार. असं पण लिहू शकतो आपण. इट्स n टर्म Tn. आता मला अशी n टर्म काढायला म्हणल्यावर काय येईल? फॉर्म्युला आपल्याला 10वी मध्ये आपण बघितलं ना.
तुम्हाला n नंबर टर्म काढायची म्हणतात tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला पार्ट आहे तुमच्या सगळ्यांना, बरोबर का? tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला तुमचा 10वी मध्ये क्लिअर आहे. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. ह्याला पहिलं पद म्हणायचं, पहिली टर्म किती टर्म पर्यंत काढायचे ए मायनस 1 फॉर्म्युला, d म्हणजे कॉमन डिफरन्स. तर आपण ह्याच्याने किती पण नंबरचे टर्म आपण काढू शकतो. तर एस एनचा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एस एन म्हणजे काय? एस एन म्हणजे काय? सम ऑफ सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्सची सम घ्या. पहिली टर्म, दुसरी, तिसरी अशा सगळ्या सिक्वेन्स मधील टर्मची बेरीज घेणं म्हणजे काय? सम. त्याला काय म्हणतो आपण? एस एन म्हणतो. आणि एस एनचा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो फॉर्म्युला काय आपल्याकडे? n/2 इन ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला कळलं? n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. त्याला काय म्हणायचं? सम ऑफ ऑल टर्म इन सिक्वेन्स. कळलं तुम्हाला? असं झालं. तरी दोन फॉर्म्युले ऑलरेडी तुम्ही 10वी मध्ये बघितलेले आहेत, नीट लक्षात ठेवा. तर tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d आणि सम sn इज इक्वल टू काय तर n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. असे दोन फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला काय दिला बघा? t1 t2 t3 आणि tn आर इन द ap. ते कशामध्ये आहेत? ap मध्ये आहेत. कशामध्ये आहेत ते? ap मध्ये आहेत. तर काय झालं? पहिलं t1 प्लस k, t2 प्लस k, t3 प्लस k, tn प्लस k आर ऑल्सो इन ap. बरोबर? ap मध्ये आहेत. मी काय सांगतोय बा, समजा तुमच्याकडे एखादी सिक्वेन्स आहे कुठली? 2 4 6 8 10. ही काय आहे तुमच्याकडे? सिक्वेन्स आहे. त्यांच्यातला डिफरन्स बघा बरोबर. 4 मधून 2 गेलं 2, 6 मधून 4 गेलं 2, 8 मधून 6 गेलं 2, 10 मधून 8 गेलं 2. म्हणजे कशामध्ये आहे? एपी मध्ये आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. पण मी जर असं केलं बघा, नवीन सिक्वेन्स तयार केली. मी काय केलं माहिती आहे का? हे असं मांडलं मॉडिफाय करून, 2 अधिक 1 केलं, परत 4 अधिक 1 केलं, 6 अधिक 1 केलं, 8 अधिक 1 केलं, 10 अधिक 1 केलं. आता सोडवा. हे किती झालं? 3. हे किती झालं? हे किती झालं? हे किती झालं? हे किती झालं? बरोबर. हे पण सिक्वेन्स होती का? आता 5 मधनं 3 गेलं 2, 7 मधून 2 गेलं 5 गेलं 2, 9 मधून 7 गेलं, 11 मधून 9 गेलं. है काय? मग ही ऍड करून तयार केलेली सिक्वेन्स काय झाली? सिक्वेन्स झाली ना अर्थमेटिक. कारण त्याचा डिफरन्स कसा आला? सेम आला. म्हणजे ही सुद्धा काय झाली? सिक्वेन्स झाली अर्थमेटिक प्रोग्रेशन मधली. ही सुद्धा अर्थमेटिक प्रोग्रेशन झालं. म्हणजे एखाद्या मूळ सिक्वेन्स मध्ये तुम्ही एखादा फिक्स नंबर सगळ्यामध्ये जरी ऍड केला तरी नवीन तयार होणारी, आता बघा हे 2 4 6 8 10 होतं. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येकमध्ये 1 1 ऍड केलं. काही जण 2 2 ऍड करतील, 2 ऍड करतील, 2 2 2, काही जण 10 10 10 ऍड करतील. ह्याच्यापासून जे नवीन तयार होतात, नवीन कोण तयार झालं ह्याच्यापासून 1 ऍड करून सगळ्यामध्ये 3 5. ही सुद्धा कशी असते? अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्येच असते. मग इथं बघा, इथं के नावाचा नंबर म्हणजे आपण जसं 1 ऍड केला सगळ्यामध्ये, 1 ऍड केला का? आता इथं केलं का? 1 ऍड आपण सगळ्यामध्ये. इथे कसं 1 1 1 ऍड केलं का? के म्हणजे कोण आहे इथं? 1. सगळ्यामध्ये ऍड केलं तरी नवीन ताई आर ऑल्सो म्हणजे नवीन तयार झालेली, ती सुद्धा कशामध्ये असते? एपी मध्ये असते. हे लक्षात. मी याला मल्टिप्लाय जरी केलं तरी पण बघा. हवा समजा माझ्याकडे काय सिक्वेन्स आहे बघा. आता तर मी रेकॉर्डिंग चालूच केलं नव्हतं. रेकॉर्डिंग चालू करायला पाहिजे, म्हणजे इतके वेळ बोललेलं वाया गेलं सगळं, कारण इथलं माईकच चालू केलं नव्हतं. तर बघा आता माझ्याकडे एखादी सिक्वेन्स दिली 2 4 6 8 10. बरोबर आहे. मी जर ह्याला मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय केलं बघा. आता आपल्याला काय दाखवायचं बघा? t1 t2 t3. आपल्याकडे अशी एखादी जर जुनी सिक्वेन्स असेल, मी जर याला k ने मल्टिप्लाय केलं, k t1 केलं, k t2 केलं, k t3 केलं, बरोबर आहे. ही सुद्धा काय असते? ही पण एपी मध्ये असते आणि ही पण एपी मध्ये असते. नवीन मल्टिप्लाय केलं. आता माझ्याकडे सिक्वेन्स आहे, मी काय केलं? प्रत्येक टर्मला काय केलं? 2 2 न मल्टिप्लाय केलं. मग काय केलं? 2 गुणिले 2 केलं, ह्याला पण 2 गुणिले 4 केलं, ह्याला पण 2 गुणिले 6 केलं, ह्याला पण 2 गुणिले 8 केलं, ह्याला पण 2 गुणिले 10 केलं. बघा आता बघा, हे किती झालं? 4. हे किती झालं? 8. हे किती झालं? 12. हे किती झालं? 16. हे किती झालं? 20. ह्यांच्यामध्ये फरक बघा. 8 मधनं 4 गेलं 4, 12 मधनं 8 गेलं 4, 16 मधनं 12 गेलं 4, 20 मधनं 16 गेलं 4. मी नवीन तयार झालेली पण कशी आली? एपी मध्ये आली. म्हणजे मी एखाद्या मूळ सिक्वेन्सला जर एखाद्या फिक्स नंबरनं मल्टिप्लाय जरी केलं सगळ्याला सेमनं, तरी पण त्याच्यापासून जो नवीन सिक्वेन्स तयार होईल ती पण कशामध्ये असते?
जरी आपण एखादा नंबर मिसळला तरी पण तो काय असतो इफ मध्ये येतो, लक्षात घ्या. तर इथपर्यंत आपण शिकलेलो. ओके, फक्त तो K0 नसावा एवढी जाट आहे. तर उद्या लेक्चरला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघणार. हे जर तुम्हाला कन्सेप्ट सिक्वेन्स जर कळलं का नाही, हे इंजिनिअरिंगला पण तुम्हाला चॅप्टर आहे सिक्वेन्स सिरीज नावाचा, म्हणजे मध्ये मध्ये हे कन्सेप्ट येणार आहेत तुम्हाला. तर हे जर कळलं असेल बेसिक तर तुम्हाला ते सोपं जाईल. तर नीट व्यवस्थित समजून घ्या. जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा भाग आपण उद्या लेक्चरला बघूया. एवढं नीट समजून घ्या, काय अडचण येणार नाही, खतरनाक पैकी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजून घ्या. आता लिहून काढा आजच्याच लगेच. हे नोट्स तुम्ही लगेच बनवले का नाही, मॅथ्स तुम्ही काय करताय, आता आज सांगितलेलं याला तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही लिहून दाखवत नाही. उद्या दाखवलं पाहिजे, चेक करून घेतलं पाहिजे. मग आता हे मागं पडलं तसंच पेंडिंग पडतं. तुम्ही जर आज मस्तपैकी नोट्स बनवले आवडीने, किती वेळ लागेल, 10 मिनिटाचं काम. तुम्ही जर 10 मिनिटं दिवसातून देऊ शकत नसेल तर मग काय करायचं, मग हे लक्षात एडाचा बाजार आहे म्हणायचं. मग मूर्खपणाचं लक्षण आहे असं आमचे शिक्षक आम्हाला म्हणायचे. जर एखादा विद्यार्थी अभ्यास जर करत असेल तर तो काय आहे, मूर्ख आहे, महामूर्ख आहे असं म्हणायचे. मग आम्ही बेन अभ्यास करायचो. मी तुम्हाला कधी काय म्हणतोय का, आमचे शिक्षक जे म्हणले तुम्हाला फक्त सांगतोय. लक्षात नाही, मी कशाला आपल्या पोरासनी मी कधी काय म्हणत नाही. फक्त आम्हाला शिक्षक असं म्हणायचे, अभ्यास नाही करणारा विद्यार्थी मूर्ख असतो, म्हणून आम्ही भिवून अभ्यास करायचो. तुम्ही सुद्धा करताय अभ्यास, त्यामुळे तुम्ही मूर्ख असण्याचा प्रश्न येत नाही. येतं लक्षात, लक्षात असं म्हणायचे शिक्षक आम्हाला, खरंच म्हणायचे. तर आता या ठिकाणी थांबा. आपण सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद. माईकच बंद होत इतके वेळ काय लागा.